मॉकड्रिल या शब्दाने खरं तर कालपासून प्रत्येकाच्याच मनात घर केलेलं असेल. हा शब्द खरं तर आपल्याला नवा नाहीये, कारण आग, महापूर, महामारी यासारख्या संकटांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्रानं यापूर्वी मॉकड्रिल केलंही आणि धैर्यानं या सगळ्या संकटांना तोंड दिलंय सुद्धा. पण कालपासून ज्या मॉकड्रिलची चर्चा आहे ते आहे युद्धाचं मॉकड्रिल. भारत पाकिस्तानमधल्या तणावावर आणि संभाव्य युद्धाची शक्यता घेता देशातल्या जनतेला त्यासाठी तयार व्हावं लागणार आहे आणि त्यासाठीची ही मॉकड्रिलची तयारी सुरू आहे. पण हे मॉकड्रिल कसं करतात, मॉकड्रिल आणि प्रत्यक्ष युद्धाची स्थिती यामध्ये काय फरक असतो, केंद्र ज्या वेळेला असे आदेश देतं त्यावेळी पडद्याच्या पलीकडच्या बाजूला नेमकं काय शिजत असतं, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक यासारख्या वेळी असे मॉकड्रिल वगैरे आदेश का नव्हते आणि आता नेमकं असं वेगळं काय आहे ज्याबाबत हे आदेश देण्यात आलेत, हे सगळे प्रश्न अर्थात मॉकड्रिल बाबत A to Z आपण पुढच्या अर्ध्या तासात जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे सर, कर्नल अभय पटवर्धन आणि लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, दोघेही निवृत्त लष्करी अधिकारी आहेत ज्यांनी युद्धजन्य परिस्थिती जवळून पाहिलेली आहे आणि अशा वेळी सिव्हिलियन्सनी काय केलं पाहिजे या संदर्भात त्यांचा अनुभव मोठा या दोघांकडून, ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला भामरेजींकडे जाणार आहोत. भामरेजी, माझी जर माहिती चुकीची नसेल आणि कॅल्क्युलेशन चुकीचं नसेल तर एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक दोन्ही वेळेला तुम्ही केंद्रामध्ये मंत्री होतात. अशा वेळेला म्हणजे मला तरी नेमकं आठवतंय की त्यावेळेला असं मॉकड्रिल वगैरे असे आदेश नव्हते. आता मॉकड्रिलचे आदेश दिलेले आहेत. त्यावेळची स्थिती यावेळची स्थिती वेगळं काय आहे आणि पडद्यामागे वेगळं काय होतं यावेळेला? मॉक ड्रिल म्हणजे जनतेला संभाव्य धोक्याच्या वेळेस कसं वागावं, कशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी हँडल करायच्या हो. याची एक साधारणतः पूर्वतयारी असते. राहिला मागे का नव्हतं ना आता का नव्हतं, हा निर्णय त्या त्या परिस्थितीनुसार गृह विभाग घेत असतो आणि लष्कर घेत असते. सरकार दरबारी नेमकं आत्ता वेगळं काय घडलंय? कारण सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला किंवा एअर स्ट्राईकच्या वेळेला असं मॉकड्रिल वगैरे सारखे आदेश नव्हते. त्या हल्ल्याची डेन्सिटी एवढीच मोठी होती पहलगाम इतकी, किंबहुना पहलगामपेक्षा जास्त मोठ्या मॅग्निट्यूडचे ते हल्ले होते. मात्र त्यावेळेला मॉकड्रिलचे आदेश नव्हते, त्यावेळेला मॉकड्रिल प्रॅक्टिस झालेलं नव्हतं. आत्ता मॉकड्रिल प्रॅक्टिस होतंय. परिस्थिती काय बदलली आहे भामरेजी? 22 एप्रिलला जो भ्याड हल्ला झाला, संपूर्ण भारतात आक्रोश आहे आणि साहजिकच आपल्या फोर्सेसमध्ये सुद्धा आक्रोश आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट सांगितले की या सगळ्या अतिरेक्यांचा तर बिमोड करणारच, पण त्यांचे आका जे बसलेले आहेत पाकिस्तानमध्ये त्यांनाही नेस्तनाबूत करणार. आणि ज्या पद्धतीने मागच्या 2 वेळा आपण उत्तर दिलेलं आहे तर पाकिस्तान घाबरलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही अतिरेकी आहेत, अतिरेक्यांचे आका आहेत, त्यांना डेन्स वस्तीमध्ये हलवल्याची शक्यता आहे. आणि त्यांना कुठेही जरी हलवलंय तरी आपले फोर्सेस त्यांना शोधून काढून त्यांचा बिमोड करणारच आहे. आणि अशा वेळेस युद्ध व्हायची शक्यता मागच्या वेळेसपेक्षा जास्त झालेली आहे. आणि युद्ध जर कधी झालं आणि पाकिस्तानने असा काहीतरी चुकून वाईट पवित्रा घेतला तर त्याला तोंड द्यायची आपली तयारी पाहिजे. त्यासाठी ही मॉक ड्रिल आहे. मी कर्नल पटवर्धनांकडे येईन. कर्नल पटवर्धन, सीमेवरती सीमा म्हणजे ज्यांची सीमा पाकिस्तान किंवा चीन ह्या राज्यांना लागलेली आहे त्या राज्यांमध्ये असे युद्धाचे मॉकड्रिल मला वाटतं नवे नसावेत, एस्पेशली सीमेच्या भागामध्ये ज्यांच्यापासून सीमा अगदी काही किलोमीटरवरती आहे. पण महाराष्ट्रासारखं राज्य जे सीमेच्या जवळ आहे पण पाकिस्तानच्या सीमेला लागून नाहीये, इकडे युद्धाचं मॉकड्रिल मला वाटतं त्यांनी 71च्या युद्धाच्या वेळेला कदाचित बघितलेलं असावं. त्याच्यानंतर युद्धाचे मॉकड्रिल्स किंवा अशा प्रकारे सायरन वाजणं आणि खिडक्यांना काळ्या रंगाचे कागद लावणं आणि सगळे लाईट्स बंद करणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी या त्यानंतर झालेल्या नसतील. आत्ता एक मराठी माणूस म्हणून आणि लष्कराचा या अशा गोष्टींचा अनुभव असलेली व्यक्ती म्हणून तुम्ही महाराष्ट्राची मानसिकता कशी बघता? मॅडम, महाराष्ट्राची मानसिकता जी आहे ती आपल्याला स्टँड टूवर ठेवायला पाहिजे. कारण ज्यावेळेला आम्ही युद्ध केलं होतं 1971चं त्यावेळेला तर आम्ही देशामध्ये काय झालं हे पाहिलं नाही, कारण आम्ही लोक बॉर्डरवर होतो. मी बांगलादेशमध्ये होतो.
पण आमच्या घरचे जे सांगतात की त्यावेळेला नागपूरमध्ये, मी नागपूरचा आहे, तर नागपूरमध्ये तेव्हा फक्त ब्लॅकआउटची प्रॅक्टिस व्हायची. कारण नागपूर हे पाकिस्तान सीमेपासून बरंच दूर आहे, जवळपास 1200 किलोमीटर दूर पडतं. त्या काळामध्ये पाकिस्तानपाशी अशी विमानं नव्हती जी इथपर्यंत येऊ शकत होती. आता तशी विमानं आलेली आहेत. मुख्य म्हणजे आता डिफरन्स हा झालेला आहे की पाकिस्तानपाशी मिसाईल्स आहेत, क्षेपणास्त्र आहेत, जी साधारण 2 ते 3 हजार किलोमीटर, 4000 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतात. नागपूर त्या रेंजमध्ये येतं. त्यांच्याकडे ड्रोन्स आलेले आहेत, तुर्कीने ड्रोन्स दिलेले आहेत, त्याची रेंज जवळपास 2000 किलोमीटरची आहे आणि एन्ड्युरन्स जो आहे तो जवळपास 27 तासाचा आहे. तर त्याच्यामध्ये नागपूर येऊ शकतं. त्यामुळे यावेळेला नागपूर हे सेफ राहील अशी गॅरंटी काहीच नाही आहे. मागच्या वेळेला होती, पण यावेळेला अजिबात नाही आहे. त्यामुळे कुठलंही मिसाईल जरी आलं आणि मिसाईल पाकिस्तानमधून निघाल्यानंतर आपल्यापर्यंत पोचायला साधारण 8 ते 10 मिनिटं लागतील आहे. त्या 10 मिनिटामध्ये नागरिकांनी स्वतःला वाचवायकरता काय ॲक्शन घ्यायची किंवा ही सुरू झालं युद्ध तर काय ॲक्शन घ्यायला पाहिजे याचा सराव करायकरता हे मॉक ड्रिल केल्या जाते. आणि आपल्या इथल्या लोकांना नॅचरली माहिती नसणार, तर त्यामुळे हा सराव जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि लोकांना एकंदर कळतं. आता आपल्या इथे बाकीच्या मॉक ड्रिल्स होतात. मॉक ड्रिल हा किंवा हे जे आहे हा डिझास्टर मॅनेजमेंटचं एक ऑफशूट आहे. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्या टीम्स असतात. त्या तुमच्या जितक्या काही नैसर्गिक आपत्त्या आहेत, पूर झाला, भूकंप झाला, नंतर वादळ आलं, काही झालं, बाहेरच्या वरच्या राज्यांमध्ये हिमस्खलन झालं, तर काय करायचं सगळ्यांचे SOP लिहिलेले आहेत. पण याचे SOP सध्या तरी कोणाचकडे नसेल आहे, एक्सेप्ट जे सीमेवरची राज्य आहेत. त्यांच्या सीमेवरच्या राज्यांमध्ये सुद्धा जे फक्त अगदी सीमेला लागून आहेत किंवा 8-10 किलोमीटर लागून आहेत त्यांच्याकडेच हे चालू असेल आहे, बाकी चालू नाही. तर लोकांना एक जनरल नॉलेज द्यायला आणि प्रॅक्टिस करायला की हे सुद्धा होऊ शकतं. आणि जसं सरांनी सांगितलं की हे युद्ध होऊ शकतं, मागच्या वेळेपेक्षा परिस्थिती बदललेली आहे, सर्वकष युद्ध जर झालं तर काय होईल, तर तुम्ही लास्ट मिनिटला नाही करू शकत. कारण याच्यापासून मिसाईलपासून आणि ड्रोनपासून बचाव करायला तोफांच्या किंवा बंदुकींच्या शिवाय सुद्धा अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्या करायला तुमच्या सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनकडे आहे की नाही. तसं आपण म्हणतो की पूर आला तर काय तुमच्याकडे बोटी आहेत की नाही, तुमच्याकडे लाईव्ह जॅकेट्स आहेत की नाही, असं पाहावं लागतं. तसं याच्यामध्ये जे काही असेल ते पाहावं लागतं. त्याच्याकरता ही मॉक ड्रिल अतिशय महत्त्वाची आहे. ढगे सर, आता याच्यामध्ये आता सकाळपासून आम्हाला जी काही इनपुट माहिती मिळते, ग्रेड्स आहेत या मॉकड्रिलच्या, ग्रेड 1, ग्रेड 2 तशी शहरं ठरलेली आहेत. ह्या ग्रेड्स काय असतात आणि त्या ग्रेड्स कशाच्या जोरावर ठरवल्या जातात? मुळात या प्रकारचं सिक्युरिटी असेसमेंट आपण त्या ठिकाणी बघतो आणि 2010 मध्येच हे असं प्रकारचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. असं नाही की 22 एप्रिल नंतर हे क्लासिफिकेशन झालेलं आहे आणि त्याच्यानुसार संपूर्ण भारतामध्ये नोटिफाईड केलेले असे 244 जिल्हे आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामधले जे आहेत 16 ठिकाणांचा समावेश आहे आणि याला आपण जे आहे कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 असं डिवाइड केलेलं आहे. मग आता समजा महाराष्ट्राचंच उदाहरण घेऊन हे समजायचं असेल तर ज्या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे बेस आहेत, जे औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा प्रकारची शहर आहेत, जे आहे भारताची आर्थिक राजधानी आहे, जे सागरी सुरक्षिततेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाची अशी शहरं त्या ठिकाणी आहेत आणि ओव्हरऑल सिक्युरिटी सिनॅरिओ कन्सिडर करता, इंटेल इनपुट लक्षात घेता अशा प्रकारचं आहे 2010 ला हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि त्या 2010च्या क्लासिफिकेशनच्या अनुसार महाराष्ट्रातली 16 ठिकाणं या ठिकाणी निवडलेली आहेत. त्यामध्ये मुंबई, जी आपल्या महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे, उरण आहे, त्याच्या सोबतीलाच जे आहे तारापूर आहे, ज्या ठिकाणी न्यूक्लिअर रिएक्टर आहे. तर अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह लोकेशनचा यामध्ये समावेश केलेला आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता चर्चेमध्ये जे आहे कर्नल अभय सरांनी त्या ठिकाणी सांगितलं, पण माझ्या माहितीच्या अनुसार या 16 ठिकाणांमध्ये नागपूरचा समावेश त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे 2010 पासून जे क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे त्या क्लासिफिकेशनच्या अनुसार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इंटेलिजन्स इनपुटच्या अनुसार जे आहे हे क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि त्याच्यानुसार ही मॉक ड्रिल केली जाते. असं जरी असलं तरी प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जो DDMA म्हणजे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा प्रमुख असतो, त्याला जर त्या ठिकाणी वाटलं तर या 244 जिल्ह्यांना सोडून सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारची मॉक ड्रिल घेतली जाऊ शकते. आणि कर्नल अभय सरांनी जसं सांगितलं की मुळात
ही मॉक ड्रिल जी आहे ती एक प्रकारे डिझास्टरसाठी आहे, कुठल्याही आपत्तीसाठी आहे. नॅचरल डिझास्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण तयार आहोत. युद्ध म्हणजे काय? युद्ध म्हणजे मी म्हणेल की मॅन मेड डिझास्टर, एक प्रकारे मनुष्य निर्मित अशा प्रकारची ही आपत्ती आहे. आणि खरंय. युद्धाची परिस्थिती असल्यामुळे त्यामध्ये आणखीन काही कॉम्पोनंट हे ऍड होणार आहेत. बर आता याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं आर्मी नेव्ही एअरफोर्स याचे बेस ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथे कॅटेगरी 1चं मॉकड्रिल होणार आहे. पुणे त्यामध्ये का नाही? मग पुणे कॅटेगरी 2 मध्ये काय? तर पुण्यामध्ये तर अख्खी सदन कमांड आहे, 14 मोठ्या लष्करी संस्था आहेत. पुण्याच्या जवळ लोणावळा आहे, त्या ठिकाणी नेव्हीचं INS शिवाजी आहे पुणे जिल्ह्यामध्ये. मग पुणे कॅटेगरी 2 मध्ये कसं येतं? अंतरामुळे? माझ्या मते अंतर हा फक्त त्या ठिकाणी कॉम्पोनंट नसावा. जसं मी सांगितलं की ओव्हरऑल जे आहे त्याचं पॉलिटिकल लोकेशन, इंडस्ट्रीयल त्याचं सिग्निफिकन्स, आणि सगळ्यात महत्वाचं आर्म फोर्सेसचा तर कॉम्पोनंट आपण घेतलाच, सगळ्यात महत्वाचं रिसेंट इंटेलिजन्स इनपुट. मग आपल्याला जे आहे ते पाकिस्तानच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्या ठिकाणी पाहिजे की पाकिस्तान कुठे कुठे टार्गेट करू शकेल, आणि पाकिस्तान कुठे टार्गेट करेल ज्या ठिकाणी क्रिटिकल इन्फॉर्मेशन स्ट्रक्चर आहेत, ज्या ठिकाणी जे आहेत अशा प्रकारचा हल्ला केल्यामुळे जास्तीत जास्त नुकसान होऊ शकतं, भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो, त्या अँगलनं ते सगळं कन्सिडर केलं असेल. फक्त डिस्टन्स या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही. जसं कॅटेगरी 1 मध्ये जे आहे 3 ठिकाणं आपण त्याच्यात घेतलेली आहे. मुंबई आर्थिक राजधानी, त्या ठिकाणी कुठला जास्त गेसवर त्या ठिकाणी नसावा, आणि तारापूर कारण न्यूक्लिअर रिएक्टर आहे. अशा न्यूक्लिअर रिएक्टरला जर त्यांना त्या ठिकाणी टार्गेट करता आलं तर नक्कीच जो आहे म्हणजे मोठा हिट त्यांना मिळाला, मोठ्या प्रमाणावर जे आहे त्यांना टार्गेट करता आलं, अशा प्रकारे जे आहे त्यांचं कॅल्क्युलेशन असू शकेल. आणि सगळे इनपुट एकत्रित घेता आणि रिसेंट टाइम मधले इंटेलिजन्स इनपुट लक्षात घेता अशा प्रकारचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. दिस इज नॉट सॅक्रोसाइंट, म्हणजे असं नाही की फक्त या 244 ठिकाणीच हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे, अशातला बिलकुल भाग नाही. पण सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यांना किंवा सगळ्याच्या सगळ्या ठिकाणांना करण्याच्या ऐवजी यावर आपण कॉन्सन्ट्रेट करतोय, बाकी ठिकाणी सुद्धा तयारी राहणारच आहे. अगदी. भांबळे सर, ह्या अशा प्रकार म्हणजे आता तुम्ही सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक जवळून बघितलेला आहे. सुपर सिक्रेसी असते, अगदी गुपित ठेवलं जातं शेवटच्या क्षणापर्यंत. मला वाटतं तुम्हाला त्याचा फर्स्ट हँड अनुभव असेल. ह्या गोष्टी अगदी शेवटच्या क्षणी तुम्हाला विश्वासात घेतलेला असेल, अशा ज्या वेळेला ह्या 2 घटना घडलेल्या होत्या. आता हे मॉकड्रिल्स आणि हे सगळं समोर होतंय, पडद्याच्या मागे काहीतरी मोठी हालचाल होतीये. नजीकच्या काळामध्ये भारताला मोठं काहीतरी बघायला मिळणार आहे. मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे मॉकड्रिलचं जे आपल्या महाराष्ट्रातले 16 ठिकाणी आयडेंटिफाय केलंय किंवा पूर्ण राष्ट्रात 244 जिथे जिथे डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट आहे. फॉर एक्झाम्पल ऑर्डिनन्स फॅक्टरीज 41 आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरीज मध्ये अम्युनिशन तयार होतं, गोळा तयार होतं, स्मॉल वेपन्स तयार होतात, असे 41 ठिकाणी आहे. तर जिथे जिथे ऑर्डिनन्स फॅक्टरीज आहेत तिथे तिथे मॉकड्रिल होणार आहेत. त्याचबरोबर डिफेन्स प्रोडक्शनचे जवळजवळ 55 फॅक्टरीज आहेत. जसं आता HL जे आहे आपल्या नाशिकला, ओझरला आहे, पण HLच्या जवळजवळ 5 फॅक्टरी आहेत बँगलोर धरून अन्य ठिकाणी. तसंच DRDOचे जवळजवळ 50च्या वरती लॅब आहेत, 54 लॅब आहेत. या लॅब म्हणजे एक मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत. यांच्यावर टार्गेट निश्चितच पाकिस्तानचं असेल, आणि म्हणून या ज्या ज्या एरियात अशा डिफेन्स प्रोडक्शनच्या फॅक्टरीज आहेत, DRDOच्या लॅबोरेटरीज आहेत आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीज आहे, आणि त्याचप्रमाणे कॉन्टोनमेंट आणि जसं तारापूरचं म्हणाले त्या पद्धतीने आपल्याला इनपुट्स मिळाले. त्या इनपुट्सच्या आधारे एक क्लासिफिकेशन झालेले आणि त्याप्रमाणे मॉक ड्रिलची तयारी होते. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सुचवताय की जे व्हिडिओ समोर येतात की पाकिस्तान त्याचं लष्कर सीमा भागाकडे हलवतंय, पाकिस्तान काही इन्स्टिगेट करू शकतं असं वाटतंय भामरे सर? नाही, तशी हिंमत तर त्यांची नाही आहे. परंतु मागच्या 2 वेळेस जसं उरीचा हल्ला झाला, आपले 17 जवान शहीद झाले, त्याच्यानंतर संपूर्ण भारतातनं मागणी होती आणि आपण सर्जिकल स्ट्राईक केलाच. आणि पुलवामाच्या हल्ल्यात सुद्धा आपले 42 जवान शहीद झालेले होते. आणि त्यावेळेस आपण नुसतं POK मध्ये नाही, बालाकोट हा पाकिस्तानचा भाग आहे, अगदी मध्ये जाऊन बालाकोटवर आपण एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तान काही करू शकलं नाही. त्या पार्श्वभूमीवर आज मोदी साहेबांनी देशाला उद्देशून आणि इंटरनॅशनल कम्युनिटीला उद्देशून आम्ही याचा बदला घेणारच आणि अतिरेक्यांना शिक्षा होणारच, कल्पनेच्या पलीकडे शिक्षा होणार, आणि त्याच्यामुळे पाकिस्तान जाणू नये की असं होणार. आणि म्हणून त्यांचे जे अतिरेकी आहेत, अतिरेकीचे
आका म्हणतात, हम्म. यांना लपवण्याचं काम पाकिस्तानकडनं होत आहे. बर आणि जिथं डेन्स पॉप्युलेशन आहे अशा ठिकाणी लपवायचे, जेणेकरून अशा ठिकाणी जर कधी भारताकडनं हल्ला झाला हम्म. तर त्यांना एक निमित्त मिळेल. बर कर्नल पटवर्धन, या सगळ्यामध्ये आता एखादा देश ज्या वेळेला कधी नव्हे तो युद्धाचं मॉकड्रिल वगैरे प्रॅक्टिस करायला लागलेला आहे, सीमेवरती हालचाली वाढलेल्या आहेत, अलर्ट मोडवरती आपलं सगळं सैन्य आहे, ज्याचं साहजिकपणे सुई फिरवली जाते की कदाचित हा देश युद्धासाठी तयार होतोय, समोरच्याच्या हल्ल्यासाठी, किंवा हा समोरच्यावर हल्ला करणार आहे. हे इतकं साधं लॉजिक त्यामध्ये लावलेलं असतं. आपण भारत आणि पाकिस्तानमधला तणाव आणि पाकिस्तानने ज्या पद्धतीने आपल्यावरती हल्ला केलाय आणि आपल्याला ज्या भाषेत पाकिस्तानला उत्तर द्यायचे, आपण हे एवढं ऑब्व्हियस करून ठेवतोय की खरंच हे ऑब्व्हियस फसाड काहीतरी आपला वेगळा असेल आणि घडेल काहीतरी तिसरंच. मॅडम, तुम्ही जे सांगितलं तेही बरोबर आहे, जे ढगे सरांनी सांगितलं, जे भामरे सरांनी सांगितलं तेही बरोबर आहे. प्रश्न असा पडतो की ही ड्रिल करून आपल्याला मिळतं काय आहे. तर आपल्याला हे मिळतं की एक तर आपले नागरिक जे आहे ते याच्यामध्ये प्रशिक्षित होतात, ट्रेंड होतात. दुसरं असं आहे की पाकिस्तानला हा संदेश जातो आहे की आम्ही 240 जिल्ह्यांमध्ये ही प्रॅक्टिस केलेली आहे, त्यामुळे वी आर सिरियस अबाउट वॉर, वेदर यू कम ऑर वी गो, इट इज वन अँड द सेम थिंग. आम्ही गेलो तर तुम्ही आमच्यावर हल्ला करणार, आणि तुम्ही जर हल्ला केला तर आम्ही आमचा बचाव करून तुमच्यावर हल्ला करणार. त्यामुळे युद्ध सुरू होईल यामध्ये शंकाच नाही आहे. आणि या जिल्ह्यांमध्ये जेव्हा तुम्ही जाता, वेन यू क्रॉस द बॉर्डर अँड यू क्रॉस द इनर लाईन ऑफ द बॉर्डर, म्हणजे ती साधारण 15 किलोमीटर 20 किलोमीटरची असते, ती क्रॉस केल्यानंतर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते ऍक्च्युअल आक्रमण आहे असं म्हटलं जातं. तसं तर बॉर्डर क्रॉस केली की आक्रमण होतं, पण ऍक्च्युअल आक्रमण जे असतं ते त्याच्यानंतर धरलं जातं. आता नागपूरला का नाही हा तुम्ही प्रश्न विचारला की नागपूर याच्यामधनं का निसटलेला आहे. तर नागपूरला अंबाझरी फॅक्टरी आहे, इथे बऱ्याच काही काही गोष्टी बनतात आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एक जेव्हा तुम्ही टार्गेट निवडता, जेव्हा शत्रू टार्गेट निवडेला आहे त्याचा रस्ता कुठनं येतोय, तर पाकिस्तानचे जे काही एअरफील्ड्स आहेत तिथनं नागपूरला यायला जो काही रूट आहे, ज्याला आम्ही क्रोफ राईट रूट म्हणतो, किंवा नकाशावर लाईन ओढल्यानंतर जो रूट दिसतो, त्या रूटमध्ये अनेक शहरं अशी आहेत की जिथे मॉक ड्रिल होते आहे, त्यामुळे तिथे ऑलरेडी डिफेन्सेस लागलेले असतील आहे. तर ते डिफेन्सेस नागपूरचं संरक्षण करण्याकरता पुरेसे आहेत असं सरकारला वाटलं असेल, म्हणून नागपूर या पहिल्या मॉक ड्रिलमध्ये आलेलं नाही आहे. कदाचित दुसऱ्या तिसऱ्या मॉक ड्रिलमध्ये येईल जेव्हा सरकारला वाटेल की खरंच होत आहे. आता तणाव हा वाढलेला आहे. मोदींनी सांगितलेलं आहे की आम्ही जाणार आहोत, जसं भामरे सरांनी सांगितलं. एक किंवदंती फिरती आहे की मोदी आज संध्याकाळी देशाला उद्देशून भाषण करणार आहेत, TV वर आणि रेडिओ दोघांवरही. तर त्याच्यामध्ये काय होईल हे आपल्याला कळेल आहे. जर युद्धाचा ऐलान झाला तर नॅचरली सगळीकडेच काळजी घेतल्या जाईल आहे किंवा प्रतिबंधित पावलं उचलल्या जातील. पण बाकीचं जर काही झालं तर नॅचरली एक प्रॅक्टिस आहे, आणि त्या प्रॅक्टिसमध्ये आपण उत्तीर्ण होतो की नाही हे लोकांना कळेल आणि त्यांना तयारी करायला मदत मिळेल. बर, ढगे सर, या सगळ्यामध्ये आता वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं शाळा आहेत, मोठ्या बिल्डिंग्ज आहेत, सिव्हिल रेसिडेन्सी एरियाज आहेत, आणि त्याचबरोबर DRDO आहे, ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे, अख्खी एक कमांड आहे. हे असे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत ज्यांना ह्या सगळ्यासाठी तयार करायचं असतं. मॉकड्रिल्सही असे प्रकार आहेत की आमच्यासारख्या सिव्हिलियन्सना एका वेगळ्या दृष्टीने तयार केलं जातं आहे, किंवा DRDO सारखी एक मोठी फॅक्टरी असेल की जिथे लॅब्स आहेत, त्यांचे सिक्रेट तिथे फॉर्म्युलाज असतील, काही वेगळ्या गोष्टी तयार असतील, तर त्यांच्यासाठी काय ड्रिल असते? नक्कीच खरं म्हटलं तर ही जी मॉक ड्रिल त्या ठिकाणी होतीये ती मी म्हणेल की 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल. एक, संस्थात्मक कशा प्रकारची तुमची तयारी आहे ते पाहणं. दुसरं, सामान्य नागरिकांनी या परिस्थितीमध्ये काय करावं ते पाहणं. आणि तिसरं, जे व्हॉलंटियर्स आहेत, NSSचे आहेत, NCCचे आहेत, नेहरू युवा केंद्राशी संबंधित त्या संघटनेशी संबंधित काही व्हॉलंटियर्स आहेत, होमगार्ड आहेत, त्यांनी त्या ठिकाणी काय करावं. आता तुमचा प्रश्न संस्थात्मक तयारी त्या ठिकाणी आहे. जसं ही जी सगळी मॉक ड्रिल त्या ठिकाणी आहे, ती मॉक ड्रिल मुख्यतः त्या जिल्ह्यामधला जो जिल्हाधिकारी आहे,
NDRF त्याचबरोबर SDRF यांच्या मदतीनं त्याला या ठिकाणी कॅरी ऑन करायचं आहे. हम्म. आणि मग यामधल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट आहेत, फॉर एक्झाम्पल फायर ब्रिगेडचा जो आहे कशा प्रकारचा रिस्पॉन्स टाइम आहे, ट्रॅफिक डायव्हर्जन कशा प्रकारे त्या ठिकाणी करायचं, कॉर्डिनेशन जे आहे MSCB सोबत पॉवर बंदसाठी कसं त्या ठिकाणी करायचं, टेलिकम्युनिकेशन सोबत कसं त्या ठिकाणी कॉर्डिनेशन असणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना पाहायचं आहे. त्याहून महत्वाची गोष्ट रिस्पॉन्स टाइम, रिॲक्शन टाइम किती आहे तो नोट करायचा आहे. कुठे कमतरता राहिल्या ते त्या ठिकाणी नोट करायचं आहे. आणि मग याला जर सुधारायचं असेल तर काय काय सजेशन्स आहेत, काय काय बॉटलनेक्स आहेत, याचा सगळा रिपोर्ट त्यांना बनवायचा आहे, ज्याला आपण म्हणतो ATR, ऍक्शन टेकन रिपोर्ट. हा ऍक्शन टेकन रिपोर्ट त्या जिल्हाधिकाऱ्याला, त्या संस्थेचा जो कोणी प्रमुख आहे, नोडल एजन्सी आहे त्याचा जो प्रमुख आहे, त्यांना सचिवांना पाठवायचा आहे आणि त्या राज्य सचिवांच्या माध्यमातून अल्टिमेटली तो गृह सचिवांपर्यंत जाणार आहे. म्हणजे संस्थात्मक तयारी या सगळ्या सिच्युएशनसाठी कशी आहे, मुळात जे आहे ऑन पेपर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मध्ये सगळं जे आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे, पण इन लेटर अँड स्पिरिट आपण ज्याला म्हणतो, खरोखरच ऑन ग्राउंड तुमचे ते सायरन वाचतात का, तुमचा जो आहे रिॲक्शन टाइम कसा आहे, तुमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती बेड आहेत, तुमची जे आहेत ब्लडशी संबंधित जे आहे कशा प्रकारची व्यवस्था आहे, सगळ्या अँगलनं इव्हॅक्युएशन प्लॅन कसे आहेत, ट्रॅफिक डायव्हर्जन प्लॅन कसे आहेत, महत्वाचे जे क्रिटिकल ऍसेट्स आहेत त्याला कन्सील करण्यासाठी, कॅमोफ्लेज करण्यासाठी मिलिटरी ऑथॉरिटीज त्याचबरोबर या ज्या सिव्हिलियन ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे कशा प्रकारची तयारी आहे, या सगळ्या गोष्टींची तयारी, त्याचं रिहर्सल करण्यासाठी जो आहे हा एक कॉम्पोनंट आहे. ही संस्थात्मक तयारी आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक सामान्य मनुष्यानं काय करावं आणि व्हॉलंटियर्सनं कशा प्रकारे या ठिकाणी अवेअरनेस करावं. माझ्या मते जर खरोखर आरपारची लढाई झाली तर आमचं फक्त लष्कर किंवा धोरणकर्तेच हे लढाई त्या ठिकाणी लढणार नाही. 142 कोटी जनतेचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे डिसिप्लिन्ड पद्धतीनं, रिस्पॉन्सिबल पद्धतीनं, कुठेही पॅनिकी सिच्युएशन न होऊ देता 3 P's म्हणजे पीपल, प्रॉपर्टी आणि क्रिटिकल प्लेसेस, या 3 P's वाचवण्यासाठी जे जे काही करता येईल ते आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी ही मॉकड्रिल महत्वाची. बरं, अगदी शेवटचा प्रश्न ढगे सर, माझ्याकडे 30 सेकंद आहेत. आपण ही सगळी मॉकड्रिल वगैरे करतोय, पाकिस्तान 2000 किलोमीटर आतमध्ये आला तर काय करता येईल वगैरे वगैरे वगैरे. मला एक छोटासा घटना आठवते. एक पाकिस्तानच्या कराचीवरनं येणारं विमान, त्याला देशाच्या आपल्या सीमेचा एंट्री कोड आठवलेला नव्हता किंवा तो मिळाला नव्हता आणि पुढच्या काही मिनिटात जोधपूरवरनं उडालेली सुखोई विमानं, 4 विमानं त्या विमानाच्या समोर होती. इतका आपला रिस्पॉन्स टाइम आहे. पाकिस्तानला खरंच शक्य होईल का इंचभर सुद्धा आपली बॉर्डर क्रॉस करणं? इंटरसेप्शन रिॲक्शन टाइम आपला काय असेल आता? आपण जे आहे प्लॅन ABCD या सगळ्यासाठी तयार राहतोय. खरोखरच जे आहे पाकिस्तानचे मिसाईल, रॉकेट, एअर स्ट्राईक हा तर नंतरचा भाग आहे. इव्हन त्यांनी जरी केलं तरी आपल्याकडे जे आहे मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे, S-400 आहे, आपल्याकडे तगडं इंटेलिजन्स आहे. पण या सगळ्या जर तरच्या याच्यातून 100 मिसाईल पैकी एक जरी मिसाईल कुठल्या सिटीला त्यांनी हिट केलं आणि त्यामधून जर जे आहे काही नुकसान होण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. इतक्या बारकाव्यामध्ये, इतक्या मायक्रो मॅनेजमेंटमध्ये आपण जातोय आणि एक प्रकारे आपलं जे मनोधैर्य आहे देशाचं वाढवण्याचं काम या सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून जे आहे या मॉकड्रिलच्या माध्यमातून होणार आहे. पाकिस्तानची चिंता करू नका, आपण स्वतःला किती सक्षम करू शकतो यासाठीचा हा प्रयत्न आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी भामरे सर, एक लोकप्रतिनिधी म्हणून या क्षेत्राशी संबंधित मंत्रालय तुम्ही इतकी वर्ष सांभाळलेलं आहे, म्हणून जनतेला या क्षणी काय सांगाल? जनतेला हेच सांगेल, हे जे मॉक ड्रिल मध्ये आपल्याला ज्या ज्या काही सूचना दिल्या जात आहेत त्या पद्धतीने आपण वागायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीला घाबरायची नाही. तयारी आहे आपल्या फोर्सेसवर. आपला पूर्ण जसं मोदी साहेबांना आपल्या फोर्सेसवर पूर्ण भरोसा आहे तसं जनतेलाही असावा. आपण अतिशय वेल प्रिपेअर्ड आहोत आणि आपली लष्करी पॉवर पाकिस्तानच्या कितीतरी पटीने जास्त आहे. घाबरण्यासारखं काही नाही. आपण तोंड देऊ शकतो. आपल्या फोर्सेसवर आपण ट्रस्ट करावा आणि घाबरण्याचे कुठलंही काम नाही. अगदी आपल्या लष्करावर विश्वास आहेच आणि तो त्यांच्यामुळेच आपण आज देशात निर्धास्त राहतोय. पण ज्या वेळेला अटीतटीचा क्षण असतो त्यावेळेला लष्कराच्या खांद्याला खांदे लावून आपल्याला उभं राहण्याची सुद्धा तयारी असली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की देशातल्या प्रत्येकाने हे मॉक ड्रिल, जरी ते मॉक असलं, जरी ते डमी असलं, तरी सुद्धा ते गांभीर्यानं घ्यायची गरज आहे. कारण वेळ पडली तर त्या लष्कराच्या खांद्याला खांदा लावून आपल्यालाच उभं राहायचं आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आता ही चर्चा इथेच थांबतेय.